दहावीचे जे आहेत त्यांनी हातवर कर. ठीक आहे. अच्छा, बाकीच्या मुलांनो तर थोडंसं शांतता राखा बेटा, आपण मीटिंग चालू करतोय. अच्छा, तुमची नावं सांगा एक एक जण, 10वी वाले जे स्टुडंट्स आहेत. प्रदीप जगदीश पवार. प्रदीप, बेटा तुझं सांग. अस्मिता अनिल गावित. मोठ्याने बोल, ऐकायला नाही आलं बेटा. अस्मिता अनिल गावित. अस्मिता, अच्छा अच्छा. तुम्ही दोघं आता 10वीचा जो क्लास होता आपला चालू, त्याच्यामध्ये होता? हो मॅम. समजलं तुम्हाला शिकवलेलं? हो मॅम, थोडंफार. थोडंफार समजलं. अच्छा, तुम्ही मुलांना कशावरून क्लास अटेंड केलेला? टीव्ही वरून अटेंड केलेला, कशावरून केलेला? मोबाईल वरून मॅम. मोबाईल वरून जॉईन केलेला क्लास? हो. अच्छा, मग मोबाईल वरून तर ऑब्व्हियसली नाहीच व्यवस्थित दिसणार तुम्हाला आणि समजणार पण नाही मग काय चाललंय ते. बरं, ठीक आहे. बेटा तुम्हा दोघांना 10वी नंतर कशात करिअर करायचं? तुला काय बनायचंय प्रदीप? IPS. IPS. आणि अस्मिता तुला? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय तुला. अच्छा, बरं ठीक आहे. चालेल मुलांना, तुम्ही ना बॅक साईडला बसा. मी आणखी तुमच्याशी सगळ्यांशीच इन जनरल थोडंसं नंतर बोलेल. आता आधी मी 8वी आणि 9वीच्या मुलांशी बोलून घेते. 8वी 9वीच्या पुढे या. 9वीच्या पुढे या आता. 9वीच्या पुढे या आधी. 9वीचे. हा, तुमचं दोघांचं नाव सांगा बेटा एक एक करून. गणेश रमेश वडवी. गणेश. आणि तू बेटा? राजेश्री दारासिंग पावरा. राजश्री. अच्छा, तुम्ही दोघं ज्यावेळी दुपारचे क्लास जॉईन करता, कालच्या क्लासमध्ये होता तुम्ही दुपारी? कालचा दुपारचा क्लास. कालचा दुपारचा 3च्या क्लासमध्ये नव्हता तुम्ही? नाही जॉईन झालेला कालचा क्लास. अच्छा, कालचा नाही जॉईन झालेला. परवा दिवशी झालेला बेटा? परवा. हो. हा, मग काय शिकवलेलं परवा दिवशी आठवते तुम्हाला? समजलेलं का? थोडं थोडं समजतं. थोडं थोडं समजतं. काय, कुठला विषय चालू होता परवा दिवशी? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मला तुम्ही दोघं सांगा, तुम्हाला कशात करिअर बनवायचंय? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय तुला. आणि तुला बेटा? IAS ऑफिसर. IAS ऑफिसर बनायचंय. ओके, ग्रेट, छान. ठीक आहे, तुम्ही दोघं मागे बसा. आता 8वीच्या मुलांना बोलवा. तुम्ही दोघं सांगा तुमची नावं बेटा. युवराज कुशल नाईक. दिव्या गोपाल वसावे. अच्छा, दिव्या. आणि तू तुझं काय नाव सांगितलं? परत नाव सांग, मला कळलं नाही. युवराज? युवराज कुशल नाईक. हा, युवराज. ओके. अच्छा, तुम्हा दोघांना ऑनलाईन मधलं शिकवलेलं कळलं का मुलांना? तुम्ही पण मोबाईल वरूनच जॉईन झाला असाल, तुम्हाला कळतंय थोडंफार काय? हो. अच्छा, मला सांगा तुम्हा दोघांना काय बनायचंय? काय बनायचंय सांगा. सांगा तुम्हा दोघांना काय बनायचंय? इंजिनियर. इंजिनियर. आणि तुला दिव्या, तुला? IPS. IPS. ओके ओके, ग्रेट. ठीक आहे, आता मी सगळ्या मुलांना मला थोडं हे सांगायचंय की मुलांना बघा, तुम्हाला ज्यांनी पण मोस्टली म्हटलं की डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय किंवा IPS जरी बनायचं असेल आणि तुम्हाला तुमचं इंग्लिश पण चांगलं हवं असेल, तर ज्या मुलांना 10वी झाल्यावर सायन्स घ्यायचंय, तुम्हाला माहितीये ना सायन्स घेतल्यावर सगळेच्या सगळे विषय इंग्लिश मधून असतात. माहितीये?
मग आता तुम्ही पूर्ण 10वी पर्यंत पूर्ण सगळं मराठीतून शिकताय आणि डायरेक्ट सगळं परत इंग्लिश मधून असेल, आपलं माध्यमच बदलून जाते बोलण्याचं, शिकण्याचं. मग त्यावेळी ते खूप अवघड वाटणार. मग ते अवघड वाटू नये. अवघड तर वाटेलच, पण खूप जास्त अवघड वाटू नये म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुमचे विज्ञान आणि गणिताची पुस्तकं आहेत बघा आत्ताची, ती मराठी माध्यमाची जरी असली त्याच्यात कंसामध्ये इंग्रजी मधले शब्द दिलेले असतात है ना, शब्दार्थ जे मेन मेन आहेत ते, तर ते तुम्हाला आतापासून पाठ केले तर पुढे जाऊन तुम्हाला ते सोपं पडेल. ठीक आहे, तर ही एक गोष्ट तुम्ही करायची आहे. तर आता ना मुलांना मला तुमच्याशी आणखी पण बोलायचं असेल, पण ते फ्युचरमध्ये मी तुमच्याशी बोलेल, कारण तुम्ही क्लास मोबाईलवरून अटेंड केलाय ना, तर मला कल्पना आहे की तुम्हाला जास्त काही समजलं नसेल. तर आपण मग मोठ्या एखाद्या स्क्रीनवरून तुम्हाला क्लास दाखवून तुम्हाला किती समजतंय ते मला जाणून घ्यायचंय, ते आपण पुढच्या वेळी बघूयात मग. ठीक आहे, चालेल. तर तुम्ही आता तुमचा ब्रेक झालाय, तुम्ही जाऊ शकता जेवायला. मी आता तुमच्या सरांशी बोलते. ठीक आहे, हा. चालेल सर. हा सर, आपल्याकडे मी आता जसं बॅकग्राऊंड मध्ये मला दिसत बहुतेक टीव्ही वगैरे होते ते तिकडे. हा बोला. हा, माझा आवाज येतोय सर? येतोय. हा, तर बॅकग्राऊंड मध्ये ना मला आता तुम्ही कॅमेरा ऍडजस्ट करताना इथे टीव्ही वगैरे दिसत होते, तर ते टीव्ही चालू नाहीयेत का आपले? नाही, बॅकग्राऊंडला फळा येतो, टीव्ही नव्हता. अच्छा, तर तुमच्याकडे मग मुलांसाठी मोठी स्क्रीन, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर काहीच नाहीये का? नाही, आपल्याकडे दुपारचे जे क्लास आहेत ना ते टीव्हीवर असतात आणि संध्याकाळचे जे क्लास आहेत ते मोबाईलवर. किती वाजताचा क्लास टीव्हीवर असतो? 10वीचा सकाळचा, 11 11:30चा, त्याच्यानंतर 3 आणि 4चे क्लास जे ते टीव्हीवर होतात. फक्त सध्या लाईटचे इश्यू जास्त चालू असल्यामुळे मग ते थोडस प्लस मायनस होतंय. अच्छा 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 अच्छा, बॅकअप ओके. इन्व्हर्टर आहे पण ते बॅकअप तेवढं देत नाहीये. अच्छा, म्हणजे हे मोबाईल वरून जॉईन झालेली जी मुलं, हा फक्त आजचाच इश्यू होता असं? हा. ओके ओके ओके, ठीक आहे सर. मग आता ना त्यांच्याकडून मला, त्यांनी टीव्ही वरून जरी काही सेशन्स बघितले असले तरी ती मुलं जास्त काय बोलत नव्हती, मला त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही मिळाला. तरी तुम्ही तुमच्या लेवलला कधी वेळ काढून त्यांच्या वर्गात जाऊन किंवा त्यांना तुमच्याकडे बोलवून विचारा की त्यांना हे ऑनलाईन सेशन्स आम्ही शिकवतोय, तुम्ही पण तुम्हाला रेग्युलरली त्यांना वेळेवर जॉईन करून देता, पण त्यांना त्याचा फायदा नक्की होतोय का, त्यांना समजतंय का, ते खूप महत्वाचं आहे. कारण बेनिफिट होतोय त्यांना, पण कधी कधी ते ऑनलाईनच्या याच्यात गोंधळ जर जास्त झाला ना तर मग ते अंडरस्टँडिंग नाही होत त्यांना. ऑनलाईनच्यात गोंधळ झाला म्हणजे कळलं नाही मला, म्हणजे त्यांच्या म्हणजे बाजूने ती त्यांची लक्ष नाही, आपल्या इथे जर इतर जण बोलत असले ना, कधी कधी बाकीच्यांचा स्पीकर चालू असतो ना, माईक चालू असतो ना, मग त्यावेळेला ते अंडरस्टँडिंग होत नाही त्यांना. अच्छा अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, मी हा पॉइंट नोट करेल. पण मोस्टली सर, आता ज्यावेळी मी क्लास घेते किंवा मी बाकीचे पण टीचरचे काही क्लासेस ऑब्झर्व केलेले आहेत, मुलं त्यावेळीच बोलतात अनम्यूट करून ज्यावेळी उत्तर सांगायचं असतं. बाकी ज्यावेळी टीचर एक्सप्लेन करते त्यावेळी मोस्टली सगळ्यांचे माईक जे आहेत ते बंदच असतात. तर त्या हिशोबाने तेवढा नाही, गोंधळामुळे समजत नाहीये असा इश्यू थोडा नाही व्हायला पाहिजे, पण तरी पण मी त्याच्यावरती इन्सिस्ट करेल टीचर्सला की म्यूट सगळ्यांना ठेवण्यासाठी, की जेणेकरून बाकीच्या मुलांना समजेल. ठीक आहे, ही एक पहिली गोष्ट सर. दुसरी गोष्ट सर, ज्यासाठी आपण आपली मीटिंग करतोय, तर मला आता सांगा, तुमच्या शाळेमध्ये टोटल डिजिटल डिव्हाइसेस किती किती आहेत? टीव्ही किती आहे तुमच्याकडे? टीव्ही आपल्याकडे 2 आहेत. 2 टीव्ही आहेत, दोन्ही वर्किंग कंडिशन मध्ये चालू आहेत? हा, दोघी वर्किंग कंडिशन्स मध्ये. अच्छा, आणि माइंड स्पार्कची लॅब आहे का तुमच्याकडे? हो आहे, माइंड स्पार्कची लॅब पण आहे. अच्छा, मग ते त्यांनी किती लॅपटॉप दिलेले आहेत? आपल्याकडे 19 आहेत. 19. ते सगळे व्यवस्थित चालतात? नाही, त्याच्यातले काही बंद आहेत. काही बंद आहेत, बरं. सर मला सांगा, इंटरनेटचं कसं आहे? इंटरनेटचं आम्ही मोबाईल वरूनच जॉईन करतोय सध्या.
मोबाईल मग इंटरनेट वापरून. टीव्हीला हॉटस्पॉट मोबाईलचा देता मग? हा. अच्छा, पण हे काहीतरी BSNLचं सगळं लावून देतात ना गव्हर्नमेंटच्या हो, तर्फे? ते पत्र वगैरे घेऊन गेलेले आहेत, त्यांची प्रोसेस चालू आहे. बर, ठीक आहे, ठीक आहे, चालेल सर. ऍक्च्युली ना तुमच्या शाळेमध्ये, ज्या शाळांमध्ये जर काही इंटरनेटचा इश्यू असेल, तर आमचा असा प्लॅन चाललाय की आम्ही जे लॅपटॉप देऊ त्या लॅपटॉपच्या आतमध्ये सगळं अभ्यासाचा डेटा टाकूनच देऊ. म्हणजे इंटरनेट जरी नसलं तरी, लाईट पण जरी नसली तर ते लॅपटॉप आहे तर चार्ज करून ठेवू शकतो लाईट असताना. काही प्रॉब्लेम नाही. इंटरनेट तरची गरजच नाहीये. तर पण ना, मोस्टली हे लॅपटॉप जे आहेत, मुलं ज्यावेळी हॉस्टेलमध्ये असतील संध्याकाळच्या वेळी, त्यावेळी जर आपण ह्यांना दिले तर मग 2 गोष्टींचं इथे हे होणार आहे आपल्याला, म्हणजे बघावं लागणार आहे. एक तर तिथे कोणीतरी सुपरवायझर, जे पण कोणी ड्युटीवर असतात, की ते लक्ष देतात व्यवस्थित, जेणेकरून मुलं व्यवस्थितपणे लॅपटॉप हाताळून अभ्यासच खरं खरं करतील. नाहीतरी काही काही मुलं अशी असतात, ती वस्तू तोडून टाकली, पडली, असं सगळं झालं गोंधळात, तर ते गेलं. तर पहिलं एक तर आपल्याला त्यांची शिस्त बघावी लागेल. दुसरं, जर आपण 5 लॅपटॉप तुम्हाला दिले तर मग अर्धा तास, म्हणजे एका लॅपटॉपवर 5-6 मुलं एका वेळी अभ्यास करू शकतात. तर मग अर्धा तास ह्या 6 जणांना, नुसता अर्धा तास ह्या 6 जणांना, असं आपल्याला प्रॉपर त्याचं मग वेळापत्रक बनवावं लागेल की कुठल्या दिवशी कुठल्या ग्रुपला तो लॅपटॉप मिळेल, आणि ते त्या वेळेवर लॅपटॉप देणं, नंतर त्यांच्याकडून माघारी घेऊन व्यवस्थित ठेवून घेणं, ह्याची थोडीशी तुम्हाला अरेंजमेंट करावी लागेल. तर हे करू शकाल का तुम्ही तुमच्या बाजूने? हो, करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चालेल सर. मग मी तसं प्रेमा मॅमशी डिस्कस करते ह्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी. मला सांगा सर, आता तुम्हाला ना शाळेमध्ये ऍज अ प्रिन्सिपल म्हणून काही पण मुलांची बुद्धी, बौद्धिक लेवल जी आहे त्याला घेऊन किंवा शाळा रन करायला आणखी काही काही अडचणी वाटतात आहेत तुम्हाला, की जे शाळेच्या प्रगतीमध्ये बाधा बनत आहेत? शाळेच्या प्रगतीमध्ये बाधा बनण्यासारखं झालं तर सध्या उपक्रमांचा जास्त भडीमार असल्यामुळेच त्रास होतोय, बाकी काही नाही. कारण मग त्याच्यामध्ये होतंय काय माहितीये का, ते उपक्रमांकडे जास्त वेळ जातो आणि जो मेन गाभा आहे शिकवण्याचा, त्याला वेळ कमी पडतोय. पण आता ते उपक्रम वरिष्ठ लेवलवरूनच असल्यामुळे मग आपण त्याला पण नाकारू शकत नाही, तो पण एक इश्यू असतो. अच्छा, पण मग तुम्ही सगळ्या शाळांनी तुमच्या हायर अथॉरिटीशी ह्याच्या बाबतीत डिस्कस केलंच असेल ना? त्यांनाही सांगितलंय, पण ते म्हणतात आमच्याकडे वरूनच येतात तर आम्हालाही नाईलाज असतो तुम्हाला द्यायला. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर. तुमच्या शाळेमध्ये आता सध्या कुठल्या विषयासाठी कुठल्या शिक्षकाची कमतरता आहे का? नाही, सध्या काही नाही, पूर्ण आहेत शिक्षक आपल्याकडे सध्या. आपल्या फर्स्ट टर्म मध्ये होते इन्कम थोडी कमी? फर्स्ट टर्म मध्ये होते, कमी होती. गणित आणि गणित, विज्ञान, इंग्रजी साठी, पण आता सेकंड टर्मला ती कमतरता पूर्ण झाली. सर, मग आता जे फर्स्ट टर्मला मुलांचं मिस झालं त्याच्यासाठी काय करणार तुम्ही मग? त्याच्यासाठी आम्ही त्यावेळेला सगळे सिलेबसचे व्हिडिओ जे होते ते डाउनलोड करून, हॉस्टेलला एक टीव्ही होता आणि आपला इथला टीव्ही होता ना, तो सगळा सिलेबस पेन ड्राईव्ह मध्ये टाकून आपण तात्पुरती निकड जी होती विद्यार्थ्यांची त्याप्रमाणे भागवली होती. आपले हे यू कॅटॅपुल्टचेच व्हिडिओ? नाही, बाहेरचे व्हिडिओ डाउनलोड केलेले होते पूर्ण सिलेबसचे. ओके, ठीक आहे. हा, चालेल, ठीक आहे. पण मला मुलांना कळले का ते? कारण फिजिकली टीचर नव्हता त्यांच्या समोर. पण व्हिडिओ त्यांना दाखवले आणि त्यांना विचारलं की तुम्हाला होतंय का? सर, एक मिनिट सर, तुमचा ना कॅमेरा थोडासा ऑफ करा, आवाज ब्रेक होतोय थोडा वेळ. हा, आता बोला सर. सुरुवातीला एक समजा आता एखादं चॅनल आहे तर त्याचा एखादा व्हिडिओ आपण डाउनलोड करून विद्यार्थ्यांना दाखवला, मग त्यांना जर ते अंडरस्टँडिंग झालं तर ठीक आहे, ते कंटिन्यू डाउनलोड केले. नाही तर मग दुसऱ्या चॅनल, मग विद्यार्थी सांगतात की आपल्याला नाही हे सर समजतंय आम्हाला, मग त्याप्रमाणे तिथून सगळे व्हिडिओ डाउनलोड करून ते एका पेनड्राईव्ह मध्ये टाकून तो पेनड्राईव्ह आपण टीव्हीला अटॅच केला. अच्छा, ओके, ठीक आहे. तर असं केलं तुम्ही. सर, मला आता काही जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत.
की आपल्याकडे जी माइंडस्पार्कची लॅब आहे, तर पण तुमच्या हा. मुलांना हे कम्प्युटरचं जे बेसिक एज्युकेशन आहे, हे आपलं MS ऑफिस, MS डॉक वगैरे, डॉक्युमेंट कसं बनवायचं, पॉवर पॉइंट वगैरे, नॉर्मली माउस वगैरे कसा चालवायचा, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आहेत? माइंड स्पार्क मध्ये तर फक्त आतापर्यंत त्यांचं जे बेसिक होतं तेच घेत होतो आपण. पण आता संगणक शिक्षक दिलेले आहेत आपल्याकडे. ते कधी आलेत संगणकचे शिक्षक? ते आता एक मागच्या आठवड्यात जॉईन झालेले आहेत. मग आता एक सर, बेसिक नॉलेज देण्यासाठी. अच्छा अच्छा अच्छा, कळलं मला. ते मी तुम्हाला हे विचारत होते, ते तर चला ह्या वर्षीचं झालं. गेल्या वर्षी तुमच्याकडे संगणकाचे शिक्षक नव्हते? नाही, संगणक शिक्षक नव्हते. अद्याप आतापर्यंत शाळेत संगणकाचे शिक्षकच नव्हते? नाही, मागच्या म्हणजे 4-5 वर्षापूर्वी होते, पण नंतर ते बंद केलेत सगळे. म्हणजे ती हो. लॅबच दुसऱ्यांकडनं चालवली जायची, पण मग त्यांचं टेंडर बंद झाल्यामुळे मग ते सगळे काढून घेतलेले होते. हो, अच्छा. म्हणजे आपल्या मुलांना तांत्रिक ज्ञान आहेच नाही, ते आता मिळायला हळूहळू सुरुवात होईल. हम्म. सर, आमचं हे लॅपटॉप देण्याचं हे पण प्रयोजन आहे. तुम्हाला माहितीये गेल्या वर्षी की नाही, अशी आश्रम शाळेमध्ये शिकणारी नाही, पण झेडपीच्या शाळेमध्ये शिकणारीच आपली गावची जी सर्वसाधारण मुलं होती, भले ती आदिवासी समाजामधली नव्हती, पण सर्वसाधारण जी मुलं होती ना, तर ती मुलं आमच्या बरोबर संध्याकाळी जॉईन होतात आता पण. हा हा मोबाईलवरून. घरी त्यांच्या आई-वडिलांचा मोबाईल असतो, त्याच्यावरून ते जॉईन होतात. पण हा. त्या मोबाईलवरूनच ते स्वतःहून जॉईन होतात. वेळेवर बरोबर रेग्युलर असतात. आणि त्यांनी 1 वर्ष आमच्या बरोबर काढलं, तर त्यांचे मार्क्स पण वाढले आणि जे त्या ऑनलाईन क्लासमध्ये खूप चांगलं उत्तरं द्यायची, चांगला परफॉर्मन्स करायची, त्याच्यामुळे शाळेमध्ये ज्यांचे चांगले मार्क्स यायचे, अशा आम्ही 25 मुलांना निवडून काढलं आणि त्यांना त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांना लॅपटॉप दिले. तीच मुलं आता आपल्या बरोबर कोडिंग शिकतात. अरे त्याच वा. मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान देण्यात आलं, तर ते टेक्नॉलॉजिकली आपल्या आता हे लोधाचा फॉर्म भरणं चालू आहे ना सर. हो हो. तर बघा लोधाचा फॉर्म भरायला काय-काय स्टेप्स आहेत, त्याला किती टेक्निकल गोष्टींची गरज आहे तुम्हाला चांगली कल्पना आहे. ही मुलं ह्यांनी स्वतःचा फॉर्म भरला आणि त्यांच्या अंडर 10-10, 12-12 दुसरी हेच संध्याकाळच्या बॅचमधली मुलं दिलेत, त्यांचा ते फॉर्म भरून घेतात आहेत. तर ते एवढे स्मार्ट झालेले आहेत. तर आमचं विजन तेच आहे, की गावी गावं आहे म्हणून गावची मुलं नको मागे राहायला आणि त्यांना सगळ्या गोष्टींचं जे आहे ते ज्ञान मिळायला पाहिजे. तर हो, बरोबर आहे. तर म्हणून आपण मग हे लॅपटॉप पण देतोय. ते स्कॉलरशिप बद्दल पण जशी आमच्याकडे माहिती आली तुम्हा सगळ्या मुख्याध्यापकांबरोबर ती शेअर करण्यात आली. तर ह्या वर्षी सर लोधाच्या स्कॉलरशिपमध्ये बघा मुलं पास होऊ अगर नाही होऊ, पण एक अनुभव येईल आपल्याला, की अशी पण स्कॉलरशिप आहे आणि पुढच्या वर्षी आपण काय करणार आहोत मग, हे फॉर्म जेव्हा निघतील तेव्हा निघतील. पण आपल्याला सिलेबस माहिती पडलाय आणि माहिती पडले की जर वर्षी परीक्षा असेल, तर ह्याचे स्कॉलरशिपचे पण आपण ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते लवकर चालू करू. सर संध्याकाळी चालेल. हे स्कॉलरशिपसाठी मग तुमची मुलं जॉईन होतात का? संध्याकाळी थोडा इश्यू येतोय मॅडम, पण आता परवा मी माझ्या मोबाईलवरून ट्राय केला, पण ते रेकॉर्डिंग असल्यामुळे तो कनेक्टच होत नव्हता माझा मोबाईल. हा, अच्छा अच्छा, रेकॉर्डिंग चालू असताना ते ओके, कधी कधी ते तसं होतं. सर मग त्याच्यासाठी एक काम करा, तुम्ही त्या लोधावाल्या ग्रुपमध्ये आहात ना ऍडेड? हा हा, तर त्याच्यामध्ये बघा मी रोज नियमाने मागच्या दिवसाची सगळी रेकॉर्डिंग टाकते, लाईनीमध्ये ते पण टाकते प्रॉपरली. हा हा मागच्या दिवशी जे शिकवून झाले त्याच्या नोट्स पण पीडीएफच्या फॉर्म मध्ये असतात. हा रोजच्या रोज म्हणजे प्रत्येक दिवशी त्या दिवशीची जॉईनिंग लिंक असते आणि मागच्या दिवशीचं सगळं असतं. तर ते तुम्ही युट्यूब वरून मुलांना एक एक करून तुमच्या स्पेसवर जरी दाखवलं, आणि मी असं नाही म्हणत सगळ्यांनाच दाखवत बसा, जे तुम्हाला वाटतं ना मुलं की ही मुलं जर चांगल्या ह्यांच्यावर लक्ष दिलं तर चांगले ते लोधामध्ये स्कोर करू शकतात, त्यांच्यासाठी फक्त सेपरेटली काढून त्यांना त्या व्हिडिओज दाखवा, त्यांचं टाइम टेबल कसं ऍडजस्ट होते आणि बघा मग त्यांचा परफॉर्मन्स त्या लोधावाल्या एक्झाम मध्ये कसा आहे. 10वी वाल्यांना नका घेऊ सध्या मी म्हणेल, त्यांची बोर्डाची परीक्षा आहे. पण बोर्डाची परीक्षा. 9वी वाल्यांना नक्की घ्या तुम्ही. 9वी वाल्यांना, चालेल. 8वी वाल्यांना घ्या, कारण त्यांची परीक्षा आता एप्रिलमध्ये असेल
है ना. जरी हो. त्यांनी मग लोधावर आता फोकस जरी केलं तरी त्यांच्याकडे महिने असतील. लोधाची परीक्षा झाल्यावर आता 7 फेब्रुवारीला नंतर 2 महिने आहेत त्यांच्याकडे फायनल एक्झामचा अभ्यास करण्यासाठी. तर 8वी चालेल, 9वी चालेल. वाल्यांना ह्यांना जरा फोकस करा. सर त्या शाळेत 11वी 12वी पण आहे का? नाही, आपल्याकडे नाही आहे. 11वी 12वी नाहीये ना. हा, मग तुमचे आपले 7वी 8वी 9वीचेच मुलं आहेत. 7वी वाल्यांना पण जास्त बर्डन नका देऊ. जरी 7वीचे तर मी फॉर्म भरले असले, कारण ते छोटे आहेत, त्यांना एवढं तसं पण नाही जमणार. पण 8वी 9वी वाल्यांना स्कॉलरशिपसाठी चांगलं प्रिपेअर करा. ह्या वर्षी जरी त्यांचं नाही झालं तर ह्याच मुलांना पुढच्या वर्षी जोर देऊन अजून प्रिपरेशन करवायचं, जेणेकरून 1-2 चालेल, चालेल. विद्यार्थी जरी झाला तरी मला त्याची लाईफ बढेल. पूर्ण एज्युकेशन फ्री असेल पुढचं त्याला, हे लोधावाल्यांतर्फे. चालेल तर मॅम. ते चांगलं होऊन जाईल. ठीक आहे सर. सर लोधाचे मग फॉर्म भरून झाले आपले की राहिलेत अजून पण काही? झालेत ना. थांबा 1 सेकंड हा सर, मी ती फाईल ओपन करून बघते. तुमचे 1 मिनिट मी चेक करते माझ्या 8 रेकॉर्ड मध्ये विद्यार्थी काय ना आहे. आपले. 8 विद्यार्थी आहेत. 8च्या 8चं झालं सर? हो. अच्छा सर, तुमचे जे पण कोणी सर असतील ना कम्प्युटरचे, ज्यांनी हे भरलं असेल, तर त्यांना फक्त ते ऍप्लिकेशन सबमिटेडचं ते स्क्रीनशॉट जर घेतला असेल ना 8 विद्यार्थ्यांचा, तर तो मला फक्त व्हॉट्सअपवरती पाठवून द्या. म्हणजे आम्हाला पण ट्रेस करायला की किती झाले ते आणि व्यवस्थित झाले की नाही ते तसल्ली म्हणून. स्क्रीनशॉट चालेल, किंवा ते 8 विद्यार्थ्यांच्या ईमेल वरती पण आलं असेल ते ऍप्लिकेशन नंबर, ते जरी पाठवलं हो. कॉपी पेस्ट करून तरी पण चालेल. चालेल, ठीक आहे, जसं पण जे सोयीचं हो. वाटेल तुम्हाला, पण फक्त ते 8 विद्यार्थ्यांचं मला पाठवून द्या. ठीक आहे सर. आता ना काही जनरल क्वेश्चन्स मी विचारते तुम्हाला शाळेबद्दल. मला सांगा 8वी 9वी 10वीची आपली पटसंख्या किती आहेत? किती किती विद्यार्थी आहेत? 10वीला 17 आहेत, 9वीला 22 आहेत आणि 8वीला 30 आहेत. अच्छा, म्हणजे तुमची 10वीची पटसंख्या कमी आहे सध्या, पण सध्या कमी. पण तो तुमच्यासाठी प्लस पॉइंट पण ठरू शकतो की 17च मुलांवर चांगलं लक्ष दिल्यावर तुमचा रिझल्ट चांगला येईल मग 10वीचा. 100% पण येईल आणि टक्केवारी पण प्रत्येक मुलाची वाढू शकते. हा, त्याच्यावरून मला आठवलं सर, गेल्या वर्षी आपला 10वीचा निकाल कसा लागलेला? 100% होता आपला निकाल. 100% होता. आणि किती विद्यार्थी बसलेले परीक्षेला? मागच्या वर्षी जवळजवळ 35 विद्यार्थी बसलेले. हो, गेल्या वर्षी जास्त होते. आणि सर जो टॉपर होता त्याचे किती पर्सेंट होते? 89. हो, ग्रेट. 89.70 चा फर्स्ट होता. अच्छा अच्छा. म्हणजे ह्या वर्षी आपण अजून थोडंसं पुश केलं की 90च्या वर पण जाऊ शकतात. हा पण ऑफकोर्स वर्षीच्या विद्यार्थ्यांवर पण अवलंबून आहे. ठीक आहे. सर मला सांगा, हे गेल्या वर्षी किंवा इन जनरल मी विचारते की आपले हे 35-30 विद्यार्थी 10वी मधून पास आउट होतात, पुढे जाऊन ह्याच्यातले काही ग्रॅज्युएशन करत असतील किंवा दुसरं काही करत असतील, तर अशी काही मुलं असतात जी शिक्षणाचा फायदा घेऊन छोटं मोठं का होईना, प्रायव्हेट का होईना, गव्हर्नमेंट का, कुठे कुठे काहीतरी छोटा मोठा जॉब करतात. पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचं शिक्षण इनकम्प्लीट राहिलं किंवा शिक्षण जरी झालं असलं तरी जॉबच नाही भेटला, म्हणून ते शेतीकडेच वळले, जसं त्यांचे पालक करतात. तर असे किती विद्यार्थी असतील जे काहीच ऑप्शन नाहीये किंवा ते पण फेल स्वतः झाले म्हणून शेती करतात? याचं प्रमाण तर कमीत कमी 20-30% तर सहज निघेल. 20-30% निघेल. म्हणजे 50% पेक्षा जास्त मुलं शिक्षणाचा यूज करून स्वतःच्या पायावर उभं यूज करून राहतात. पुढे जात आहेत. ठीक आहे, ठीक आहे. 50%च्या वर जरी असले तरी इट्स गुड नंबर. ठीक आहे सर. सर मला सांगा, आपली ही सगळी आदिवासीच मुलं आहेत है ना? हो आणि सगळ्यांचे पालक हे असे शेतकरी वगैरे आहेत? हो, जनरली शेतकरी, मजूर, फक्त एक मोजके पालक जे आहेत ते कुठेतरी सर्व्हिसला वगैरे किंवा प्रायव्हेट जॉबला असतील. अच्छा, पण ते खूप कमी असतात. कमी. ठीक आहे सर. आणि शिक्षणाला गर्ल्स एज्युकेशन, मुलींना शिकवण्याच्या बाबतीत पेरेंट्स मध्ये अवेअरनेस आहे? इकडे तो इश्यूच नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. मुलं मुली म्हणजे जास्त भेदभाव केला जात नाही इकडे.
नाही केला जात. ग्रेट ग्रेट, चांगली गोष्ट आहे. सर, हे आपली की नाही महिन्यातून एकदा फक्त एकदा ना काही स्पेशल क्लासेस होतील. आता ऍक्च्युली ह्या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात पण आम्हाला घ्यायचं होतं, पण ते लोधा स्कॉलरशिपचं आल्यामुळे आता प्रायोरिटी आपण त्याला दिली. पण हे लोधा स्कॉलरशिपचं एकदा संपलं की महिन्यातून फक्त एकदा ना आपण मुलांसाठी स्पेशल सेशन्स घेणार आहोत. स्पेशल सेशन्स म्हणजे गुड टच बॅड टच काय असतो, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, सायबर सिक्युरिटी, परत त्यांच्याकडे 10वी-12वी नंतरचे करिअरचे काय काय ऑप्शन्स असतील, म्हणजे अशा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अजून वेगळे काहीतरी इन्फॉर्मेशनचे क्लासेस आपले असतील. तर आता जसं तुम्ही लाईव्ह क्लासेस जॉईन करता तसं तेव्हा पण त्यांना आठवणीने नक्की जॉईन करून द्या. सर, हो, आपले चालेल. लोधा स्कॉलरशिपचे ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी बघा डिसेंबरमध्ये इंडक्शन होतं आणि सगळ्याच प्रिन्सिपल्सला बोलवलेलं, त्यावेळी तुम्ही होता का सर? ऑनलाईनला का? ऑनलाईनला, हो. सगळे प्रिन्सिपल ऑनलाईनला होतो ना. हा, ठीक आहे ठीक आहे. दॅट मीन्स तुम्ही व्हॉट्सअपवरती ऍक्टिव्ह आहात, तर तसेच ऍक्टिव्ह राहा. कारण बघा, आमच्या अंडर एवढ्या सगळ्या शाळा काम करतात आहेत. प्रत्येकाला 1 to 1 कॉल करणं पॉसिबल नाही, म्हणूनच आपण व्हॉट्सअप बनवला ना. तर तुम्ही व्हॉट्सअपवर जेवढ्या ऍक्टिव्ह असाल, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला समजत जातील. नाहीतरी बऱ्याच शाळांचं काय झालं की त्यांनी मिस केलं हे लोधा स्कॉलरशिपचं. आपल्या अंडर जवळजवळ नागपूर रिजन मधलेच फक्त 79 स्कूल्स आहेत आणि नाशिक मध्ये पण बरेच स्कूल्स आहेत. तो आकडा एक्झॅक्टली प्रेमा मॅमला माहितीये, मी तर आता जस्ट डील करायला सुरुवात केली नाशिक रिजन बरोबर. बट येस, त्याचे 79 आहेत, तर इथे मोर दॅन 79 असतील. बट ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे लोधा स्कॉलरशिपसाठी 20-22 शाळांनीच फॉर्म भरलेत अँड युअर स्कूल इज वन ऑफ देम. वाय? बिकॉज मोस्ट ऑफ द स्कूल्स हॅव नॉट अटेंडेड द सेशन ओनली त्या दिवशीचं. त्यांना माहितीच नाहीये की लोधा स्कॉलरशिप नावाची पण परीक्षा एक आहे कोणती तरी. सो आता वी कांट हेल्प इट. मी एवढ्या सगळ्या लोकांना एक एक करून फोन नाही करू शकत. आता मग जे अवेअर आहेत, जे चान्स घेतील त्यांचा फायदा होईल. इट्स लाईक दॅट. ठीक आहे सर, चालेल. मी मॅमशी बोलते. जे पण पुढची प्रोसेस असेल तुम्हाला मी कॉल करून सांगेल. वी हॅव कन्सिडर्ड युअर स्कूल फॉर गिव्हिंग लॅपटॉप्स. आणि फक्त मुलांना अजून आपल्याला, मला जेवढं जाणवलं की मुलं तुमची कदाचित हुशार असतील, हुशार आहेत म्हणून त्यांचे टार्गेट्स पण आहेत की सगळ्यांनी IPS, इंजिनियर, डॉक्टर सांगितलं. थोडेसे त्यांना बोलकं करा. आणि सर, हे टीव्ही वरून ऑनलाईन क्लास जॉईन करतात त्यावेळी तर कॅमेराच नसतो, है ना? नाही, ती आपण कॅमेरा जोडलायत ना त्यांना वरती. अच्छा सर, मग वेबकॅम लावलेत ना आपण. वेबकॅम लावलाय, पण ना मी जेव्हा जेव्हा क्लास घेतलाय ना, मला तुमची शाळा जेव्हा जेव्हा दिसले कॅमेरा नेहमीच ऑफ असतो. मग मला वाटलं कॅमेराचाच इश्यू आहे. नाही नाही, कॅमेऱ्याचा इश्यू नाही येतो, तो नेटवर्कचा इश्यू आहे. अच्छा, बरं. मग कॅमेरा असं चालू केला का मग ते थोडस डिस्टर्बन्स वाढून जातं आणखीन परत. राईट राईट, बिकॉज मोबाईलचं हॉटस्पॉट जोडताय तुम्ही, प्रॉपर वायफाय नाहीये. ठीक आहे, नो इश्यू सर. जोपर्यंत तुमच्याकडे वायफाय येत नाही, कॅमेरा ऑफ असला तरी हरकत नाही. पण ऍटलिस्ट मुलं अनम्यूट करून तरी बोलू शकतात. हा, अनम्यूट करून बोलू शकतात, काय प्रॉब्लेम. त्याच्यासाठी त्यांना थोडंसं मोटिवेट करा. नाहीतर मग काय होऊन जातं ना, ऍज अ स्टुडंट तुम्ही पण समजू शकता की टीचर येते, शिकवते, दुसऱ्या मुलांशी ती इंटरॅक्ट करते, मग त्यांना स्वतःला पण ते निग्लेक्टेड फील होईल की आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. सो टीचरचं असं काय इंटेन्शन नसतं. बट माझ्या समोर जर 5 स्कूल आहेत आणि एका स्कूलचा माईक पण ऑफ आहे, कॅमेरा पण ऑफ आहे, मग मी पण हेल्पलेस आहे की मी कसं त्यांच्याशी इंटरॅक्ट करू. बरोबर आहे. ठीक आहे, चालेल सर. माझ्या बाजूने मला जे काही डिस्कस करायचं होतं ते झालेलं आहे डिस्कस करून. आणि काय असेल तर मी कॉल करते. तुम्हाला तुमच्या बाजूने काय शेअर करायचं असेल तर नक्की सांगा. नाही, काय नाही अजून. म्हणजे आमचे प्रयत्न जेवढे आहेत तेवढ्या पद्धतीने आम्ही करतोय प्रयत्न, मुलांना जॉईनिंग वगैरे. जसं फक्त तो लाईटचा इश्यू आहे थोडा, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. आणि इन्व्हर्टर पण आहेत, पण त्यांचा बॅकअप पॉवर एवढा जास्त नसल्यामुळे मग तिथे हे नाही करता येत जास्त. पण आमचे प्रयत्न असतात शक्यतो जास्तीत जास्त करून विद्यार्थ्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी. येस येस सर, आय रिअली अप्रिशिएट. स्पेशली ज्यावेळी तुमच्याकडे स्टाफ कमी असतो, आणि मी बघते की मोस्ट ऑफ द टाइम स्टाफ कमी होत असतो, तरी पण तुम्ही लोक गावाला सगळे स्कूल मॅनेज करताय, ते खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण मॅन पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट.
काही काही शाळांचा मी इंटरव्ह्यू घेतला तिथे तर बघून मला खूप वाईट वाटलं की पूर्ण माध्यमिक वर्ग सांभाळण्यासाठी एक प्रिन्सिपल होता एका शाळेमध्ये, फक्त एकच प्रिन्सिपल. ते हो एकाच वर्गात सगळ्या मुलांना एकत्र घेऊन बसायचे, 8वी 9वी 10वी सगळ्यांना. आणि हम्म. दुसऱ्या शाळेमध्ये एक प्रिन्सिपल आणि अजून एक टीचर. सो सिच्युएशन इज रिअली म्हणजे बहुत ही ज्यादा असे, मला खूप वाईट वाटलं त्यांचं की कसं करतात ही लोक. सो आय रिअली अप्रिशिएट. बट येस सगळं आपल्या करावं हा सर. सगळं करावं लागतं इथे. हो मला ते समजतंय, मला समजतंय ती गोष्ट समजली मला. आता मी नागपूर रिजनच्या 79 स्कूल्स बरोबर इंटरव्ह्यू केले 1 to 1. सो आय गॉट ऑल सिच्युएशन व्हेरी क्लिअरली. बट ठीक आहे, आता आमच्या बाजूने पण आम्हाला जेवढं होईल तेवढं डेफिनेटली आम्ही हेल्प करू सर. चालेल थँक्यू चालेल. थँक्यू. चालेल, मी फोन करेल मग Welcome. तुम्हाला लागलं हो हो चालेल चालेल. ओके वेलकम मॅम. की. थँक्यू.